हे आहेत आपल्या वस्तीवरचे गणपती बाप्पा. तर साधे सिंपल तरी पण मस्त आहेत. ह्यांना जायचा टाईम झाला आता सगळ्या गायांना सोडायचं. इकडं बैलांना खाली टाकलं तर जरशा गाय डाळिंबाच्या शेतात बांधल्यात. फक्त एकीला तिथं खाली टाकले, बैलांना खाली टाकलं. तिथं गंगा खाली आणून ठेवली. सगळ्यांना जायचं आता थोड्या वेळाने चरायला आणि बैलांना अवतावर जायचं आहे. राणी ह्यांना आधी निळा कलर दिला होता शिंगणला, परत निळा काय दिसानाच कलर दिले आणि काळे शिंगण काळसर झाला होता निळा रंग, त्याच्यामुळे परत हिरवा कलर दिला आहे. हारण्यावर उठतोय वरच्या शेडमध्ये. आज हाणतोय इकडं ह्याच्यात आद्रकीच्या शेतात आहोत हाणतोय. तर इथं माझ्याकडून टमाट्याचा वेल निघाला अर्धा, म्हणजे इथून टमाटेत नाही ह्याला भरपूर लागले तिकडं असे, आणि खाली पण चांगले टमाटे लागले तिकडं. आपल्याला घरी खायला भागतात टमाटे एवढे, म्हणजे घरी पुरतात एवढे. त्याच्यातून माझ्याकडून काय झालं, एवढा वेल आहे ना, अर्धा टमाट्याचं झाड तुटून निघलं आवताने एवढं झाड तुटलं. आता हे कच्चे टमाटे घरी न्यावं लागतील भाजीला वगैरे. आणि बाकी इथं परत इकडं वेल असे 2-3 आहे टमाट्याचे रानात. तिकडं एक वेल आहे टमाट्याचा, तिथे एक आहे. परत आणखीन चिमण्याच्या पलीकडून 1-2 वेल आहे टमाट्याचे. वेल म्हणजे टमाट्याचे झाडं. तर चला आता आवत हाणायचं चालू आहे. परत हे छोटं आवतं ह्याला रस्सी लावायची आणि परत भार द्यायचं आहे अद्रकीला, म्हणजे माती लावायची. अद्रक थोडी पिवळी पडली ह्या 7-8 दिवसात. अगोदर चांगली हिरवीगार होती, पण आता जरा डाग पडले तिला पिवळे. तरी त्या मानाने चांगले आपल्या एरियातले अद्रक आहेत ना, आपल्या शेजाऱ्यांच्या, तर त्यांच्यापेक्षा आपले अद्रक चांगले आहे. त्यांच्यात जास्तच पिवळ्या पडल्यात आणि कुठं ना जास्त पिवळ्या पडल्यात. टक्कल पिवळे पडलेत. तशी आपली एक समान पिवळी पडली, पण थोडीच पिवळी, जास्त काय नाही. तरी पप्पांनी मागच्या 2-3 दिवसात तिला ड्रेचिंग केली वाटते. ड्रेचिंग केली का फवारली का मला माहीत नाही, मी नव्हतं तेव्हा. तर काहीतरी केले पप्पांनी ड्रेचिंग पंपाने. चांगलं पीक आहे आणि मागच्या वर्षी अद्रक केलं तर चांगला भाव होता. ह्या वर्षी पण राहील वाटतंय चांगला भाव. एक 7-8 हजार म्हणजे 70-80 रुपये किलो जायला पाहिजे अद्रक. 70-80 रुपये किलो गेले ना तर मग चांगले पैसे होतात. जास्त पण नाही, पण एक 70-80 भाव राहायला पाहिजे. 30 रुपये किलो म्हणलं ना तर लयच कमी होतो भाव. 30-25 रुपये किलो म्हटलं तर, आणि 70-80 रुपये प्रति किलो अद्रक जर विकली तर मग चांगले पैसे होतात. आणि 4 वर्ष झाले या शेतात अद्रक लावून, त्याच्यामुळे पीक पण चांगले नाही ह्या वर्षी. आपण उन्हाळ्यात शेणखत ह्याच रानाला टाकलेलं आहे. इथं मी आवत आणतोय आणि हरण्याला आणले, तर त्याला मोकळं सोडले तर तो खातोय तिथं कोबीच्या शेतात. तर त्याची मर्जी, आता त्याला कुठं खायचं आहे तिथं, पण तो जवळच खातो. मी जिकडं जाईल तिकडे येतो तो, पण खायला तिकडं बांधाचं काय गवत खातो, तिथं काय खातो, तो तसाच तो फिरत येणार. आपल्या शेताच्या बाहेर जात नाही तो, शेजाऱ्यांच्या शेतात नाही जात. जोपर्यंत लहान आहे ना तोपर्यंत तो आपल्या इथंच खाणार. म्हणजे इकडं सोयाबीन वगैरे पण खात नाही. मी जिथं असतो ना, म्हणजे आपले माणसं आई पप्पा वगैरे, तर तिथंच थांबतो तो, जास्त काय लांब जात नाही. तो असाच अद्रकीत जाणार, इकडनं परत नेपियरमध्ये जाणार, तिथं गवत वगैरे खाणार, मग जाणार हौदावर जाणार, पाणी पिणार, मग नंतर इथंच कुठंतरी बसणार तो, किंवा मग त्याच्या जागेवर जातो तिकडे शेडमध्ये, नाहीतर मग इथंच बसतो आसपास कुठं. पण आता सध्या तरी तो खातोय. त्याला सकाळी घरी पण कुट्टी खायला ठेवली होती. हरण्याला इकडं आणल्यापासून मोत्यासारखा ओरडतोय सोडण्यासाठी, पण ज्यावेळेस मला टाईम असेल ना तर त्यावेळेस मग मोत्याला सोडतो. कारण तो सोडला ना, चप्पल वगैरे घेऊन जातो ना, तर चप्पल वगैरे हरवेल. तर मोत्याला सोडलं की त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. त्याच्यावर नंतर कधी सोडेल मोत्याला. जिथं गवत खुरपील नाही ना अद्रकीत, तर तिथं समोर साऱ्यात किती गवत आलं आहे. गवत ना अद्रक ओळखू येत नाही. आणि जे इकडं खुरपलं आहे ना, तर इकडं चांगले खुरपायचं चालूच होतं, पण मध्ये 2-3 दिवस सारखं पाऊस आला ना, त्याच्यामुळे खुरपायचं बंद केलं, तर एवढं जास्त गवत वाढले. आता गौरी गणपतीचा सण झाला ना, मग परत खुरपायला लागेल. मग तोपर्यंत नाही खुरपायला चालू करायचं. एकदा सण झाल्या मग 2-3 बाया जास्तीच्या लावायच्या आणि एकदमच खुरपून घ्यायचे. परत आपली सोयाबीन वगैरे काढायला येणार आहे. आता ना अद्रकीला आवत हाणून झालं आहे. अद्रकीला आवत हाणले, कोबीपर्यंत हाणले आवत. जिथं खुरपील नव्हतं ना, तर तिथं बी आवत हाणले. आता आवत हाणून झाले. जिथं आवताची पास आहे ना, तर तिथं दाव गुंडाळले पाशी, म्हणजे थोडं मधून जी जाणारी माती ना आवताच्या, तर ती ब्लॉक केली आणि साईडला काढायची माती. तर इकडं चालू आहे आता माती लावायची, म्हणजे अद्रकीला भर द्यायची पण असं म्हणतात. तर आता अद्रकीला भर द्यायची, तर त्याला लावली माती. आता बघू कशी.
तर हे बघा इथं दिली भर. तर जिथून अगोदर आवत आणलं होतं ना तर तिथूनच परत आवत आणलं आहे पासापाशी दावं लावून. तर त्याच्यामुळे ही जी खालची माती ना तर इथं झाला आहे खड्डा, इथली माती गेली वर आणि इथली पण माती गेली इकडली. म्हणजे मधून आवचलताना दोन्ही साईडला माती पडते, मधून जाणारी माती ब्लॉक केली ना मग दोन्ही साईडला माती पडते. तर अशी भर लागली. भर जास्त लागली नाही कारण की वापसा चांगला नाही. वापसा कसं आहे हे ढेकूळ आहे ना तर असा ढेकूळ व्हायला पाहिजे, थोडी मोकळी माती राहायला पाहिजे. पण ह्याच्यात कसं आहे मोकळी माती जास्त नाही, जास्त चिखला आहे म्हणजे पाण्याचं प्रमाण जास्त आहे मातीत. आणि वापसा याची वाट बघितली ना तर परत आज पाऊस आला ना तर अद्रकीची भर लांबन. मग त्याच्यामुळं असले चिखलातच भर दिली. वापसा आला ना तर बैलांना आवत ओढायला पण सोपं जातं. पण वापसा नाही ना त्याच्यामुळे बैलांना आवत ओढायला पण जड जातं. पण भर देणं गरजेचं आहे. आणि पाऊस परत आज आला तर कालच भर द्यायची होती परवा दिवशी, पण त्या दिवशी अवथांना पण नाही झालं कारण की पाऊस येत होता म्हणून. मग परत आज पाऊस नाही आला मग त्याच्यामुळे आवता हाणायला चालू केलं आज. तर असं झालं आहे. आता सध्याला भरडू आवतावर गेला इथपर्यंत. मी जी तोफ आहे ना तर तिथपर्यंत मीच आवत आणलं आहे. फक्त आत्ता पहिल्या मुरडाणाला भरडू गेला आहे. मग तो गेला आहे तर म्हटलं सांगावं आपले माती कसं लावतात ते. तर बैल आहे ना नवीन कोणी असलं ना आवतावर तर बिथरतात. म्हणजे सरजा बघा ना किती बाहेर चालतोय. चिमण्याला काही फरक पडत नाही, नवीन माणूस आला तरी नाही तर मला तर सरजा व्यवस्थित चालतो. पण नवीन कोणी म्हणलं ना तर लय बाहेर ओढतो. आणि मी असेल ना तर सरळ चालतो अगदी. म्हणजे जास्त बाहेर ओढत नाही काय नाही, फक्त जस्ट बाहेर ओढल्यावर करतो. म्हणजे अंग बाहेर काढतो तर आवत नाही नेत बाहेर. आवत व्यवस्थित घेतो, फक्त अंग जरा भिल्यामुळं बाहेर काढतो. मला नाही तसं करत, मला अगदी नॉर्मल चालतो. चिमण्याला तर कोणी पण या काही फरक पडत नाही. आता बघा आवताची माती कशी दोन्ही साईडला जाते अशी, तरी वापसा व्यवस्थित नाही आहे त्याच्यामुळं माती व्यवस्थित पडत नाही, वापसा चांगला नाही. परत दुसऱ्या वेळेस भर देता येईल वापसा. आवत सोडलं होतं, दुपारचं जेवण वगैरे केलं आहे. आपला हा लाल नेपेर इकडचा आणि ह्याच्या बाजूला खाली हिरवा नेपेर आहे. आपली मेथी अशी आली जी आपण खांदामळणी दिवशी टाकली होती ना ती मेथी अशी आली. ह्याला आज मी आवत आणत होतो तेव्हा आईने त्यांनी रेन पाईप टाकून घेतला. हा काळा पाईप आहे ना हा टाकून घेतला आहे त्याला भिजवण्यासाठी. म्हणजे पाऊस तर रोजच येतो आहे, पण जर पाऊस नाही आला तर बारीक मेथी तोपर्यंतच पाईप टाकता येतो. मेथी मोठी झाल्यावर लय तुडवते ना त्याच्यामुळे हिला घेतला रेन पाईप टाकून. हा लाल नेपरे ह्याला पण आवत आणायचं आता उद्याच्याला हाणेल. हरण्याला आता बांधलं आहे कारण त्याच्या आईचा यायचा वेळ झाला आहे. म्हणजे आणखीन 2-1 तासांनी त्याची आई येईल. पण त्याला आत्ताच बांधलं कारण पोटभर खाल्लं आहे त्याने, मोकळा होता पोटभर खाल्लं आहे. आता मोत्या शांत होईन, त्याचा पार्टनर आणून बांधला नाही तर मोत्या आता शांत होईन. गप रे गप ना मोत्या, बस खरी गप. ते बैलगाडी घेऊन आलो होतो मक्याच्या रानात. तर मक्याच्या रानात बैलगाडी सोडली आणि बैलांना बांधलं इथं गवत खायला. त्या बांधायला बांधलं इथं, इकडं बांधलं आहे मोठा बैल आणि इकडं छोटा आहे. त्यांना गवत खाऊन देतो तोपर्यंत मका कापतो. मकान थोडीशी बाजरी कापतो, साठभर कापायची. आपल्याला हे शेतं पण आता नीट करायचे. वापसा आला ना तर आज तर का वापसा नाही, पण ज्या दिवशी वापसा येईल त्या दिवशी ह्या रानाला लावत आणायचे. ह्या खाली उडीत काढल्यानं खाली उडदाच्या रानाला लावत आणायचे, ह्या रानाला लावत आणायचे. अद्रकीचं कसं माती लावणं अर्जंट होतं ना त्याच्यामुळे आज अद्रकीचं केलं लवकरच. उद्याच्याला नेपेरला अगोदर आवत आणायचे, मग नंतर हे रानाला लावत आणायचे उडदाच्या. मुगाच्या रानाला तर आपण हाणलेलंच आहे. मुगाच्या रानात आवत हाणले, त्याच्यातलं गवत पण आईने त्यांनी वेचून काढले. आता ह्याला आवत आणायचं परवा दिवशी. उद्या दुपारून जर वापस आलं ना तर उद्याच्याला, नाही तर मग परवा दिवशी आवत आणायचे त्या रानाला. चला आता मका कापायला जातो. बांध पण कापायचे राहिले, हे बांधाच गवत कापायचं राहिले सगळ्या. आणि पलीकडचं बांध ना त्याचं बी गवतले वाढले, त्याचं बी कापायचे. बाजरीचा विषय घ्याल ना तर बाजरीचे थोडेफार कणसं हाती लागले, आपण अगोदरच काढून टाकले तेवढे थोडेसे. नाही तर बाकी तर पाखरांनी सगळे फस्त केलेत. बरं झालं, नाहीतरी पावसाने खराबच झाले असते. पाखरांनी तरी खाल्ले, सगळे खाल्लेत कणसं. इथून पाठीमागचे गटले आपल्याला. डुकरांनी मका तर लय लोळवली. मका कापून झाली, एवढी बैलगाडी भरली, बैलांना आणले, बैलगाडी झोपली. दिवस तर कधीच मावळून गेला, अंधार पडायला सुरुवात झाली. बैलांना थोडं खाऊन दिलं. घरी जाऊन पण काही काम नव्हतं, थोडा फोन बघितला. आता घरी जायचं, बैलांना पाणी पाजायचं, एका गाईचे दूध काढायचं आणि मग जेवण करून झोपे जायचं.
सरजी गणपती बाप्पा बसवलेत ना, तर गणपती बाप्पाकडे जावं लागेल संध्याकाळी. सरजी चल. आंब्याचे झाड, चिमणे. बैल आता कसं नॉर्मल चालतोय सरजा, मी आहे ना, तर नवीन कोणी असेल ना तर लय बाहेर ओढतो. मग काय एवढी आपण जनावराला चारत नेली, अर्धी तर संपली, बाजरी अर्धी संपली. इकडं आज आबाळ आहे थोडंसं, एवढं जास्त काय नाही. बरं झालं आज पाऊस नाही आला, म्हणजे उद्याच्या लावठाण्याला वापसा चांगला आहे. चिमण्या चल.